नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इकडे ऋषी, कमळी आणि त्याचबरोबर निंगी आजोबांना घेऊन बाहेर फिरायला गेलेले असतात। तर ऋषी आता त्याला अचानक फोन येतो। कमळी आणि ऋषी दोघेही बोलत असतात। ऋषीला कमळी बोलत असते की त्या दिवशी खरंच माझं चुकलं, पण आज आजोबांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पाहायला मिळतोय असं कमळी सांगत असते। पण ऋषीचं काही लक्ष नसतं। अचानक त्याला एक फोन आलेला असतो। मग तो फोन कोणाचा आलाय ही गोष्ट पाहत असतो आणि मग तो फोन उचलतो आणि त्याला धक्का बसतो। तो कमळीला म्हणू लागतो की कमळी, अगं मला जावं लागेल, फक्त आजोबांना ना माझ्याकडून सॉरी सांग, मला अचानक जावं लागतंय। कमळी मात्र विचार करू लागते की ऋषी सरांना अचानक काय झालं, असा विचार कमळीच्या डोक्यात आलेला असतो। पण ऋषी काहीच सांगत नाही। ऋषी डायरेक्टली निघून जातो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कमळीला काळजी वाटत असते की असं ऋषी सरांना अचानक का जावं लागतंय। तर इकडे ऋषीलाही माहिती नसतं आणि कमळी ऋषीला विचारू लागते। पण खूप मोठा डाव असतो तो म्हणजे अनिकाचा। कारण पिंकने जेव्हापासून सांगितलंय की कसं आहे माहितीये का, आपल्याला स्वतःलाच प्रेमाची कबुली द्यावी लागते आणि मग पिंकने सांगितलंय की मी प्रेमाची कबुली स्वतःहून दिली, माझं प्रेम मी मिळवलेलं आहे। तर मात्र आता इकडे अनिकाला पण वाटत असतं की आपलं प्रेम आपण मिळवलं पाहिजे आणि यासाठी अनिकाचं सगळं सुरू झालेलं असतं। आणि इकडे अनिकानेच ऋषीला फोन केलेला असतो आणि बोलावून घेतलेलं असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कमळीला आता आजोबांना घेऊन घरी जायचं आहे। घरी गेल्यानंतर तिथे काही गोष्टी फेस कराव्या लागणार असतात। कमळीने त्या गोष्टींचा विचारही केलेला नसतो की घरी गेल्यावर काय होईल। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कमळी मात्र ऋषी सरांना विचारत असते की काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना, पण ऋषीचं काही लक्ष नसतं, तो खूप घाईत असतो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या ऋषी पोहोचलेला असतो आणि ऋषी मात्र एका ठिकाणी पोहोचलेला आहे, तिथे सुरुवातीला खूप अंधार असतो। मग ऋषी आवाज देऊ लागतो की अनिका, अनिका, असा आवाज ऋषी देत आहे, परंतु गोष्टी मात्र वेगळ्याच घडलेल्या असतात। आणि तेव्हा मात्र इकडे ऋषीला काहीच माहिती नसतं। इकडे अनिकाने खूप मोठा राडा केलेला असतो। ऋषीला असं सांगितलेलं असतं की मी आत्ता एका ठिकाणी आलेली आहे आणि खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेली आहे, तू ऋषी लवकर ये। ऋषी आता तिथं पोहोचलेला असतो आणि अनिका मात्र छान तयार होऊन आलेली असते। तिने सुंदर असा रेड कलरचा वन पीस घातलेला असतो आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनिका मात्र तिथं छान अशी तयार झालेली आहे। सगळं घडत आहे, परंतु काही गोष्टी मात्र अशा असतात की ज्याचा विचारही केलेला नसतो। इकडे अनिकाने एवढी छान तयारी केलेली असते, पण ऋषी तिथे आलेला असतो आणि अनिका ऋषीला प्रपोज करते। आता घडतं असं की ऋषीला या सगळ्या गोष्टीची अपेक्षाच नसते। जे काय घडलेलं आहे ते ऋषीला जेव्हा आठवतं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो। कारण ऋषीला तर कमळी दिसत असते, कमळीच्या बाबतीत त्याला सगळं आठवत असतं आणि आता अनिकाने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे हा प्रश्न मात्र ऋषीला पडलेला असतो। ऋषीला तर तिथे हे आठवत आहे की मगाशी काही वेळापूर्वी कमळी जी आहे आणि त्याचबरोबर कमळी जी आहे ती त्याच्या मिठीत आलेली होती, तो प्रसंग ऋषीला आठवत असतो। तेव्हा मात्र ऋषी तिथं आलेला आहे। ऋषी म्हणतो की अनिका काय चाललंय हे सगळं, व्हॉट नॉनसेन्स, काय केलेस काय तू हे सगळं। तेव्हा मात्र इकडे ऋषी म्हणत असतो की मला कळतच नाहीये, तुला कळतंय का, डोक्यावर पडलीस का तू, तुला मी सांगितलं होतं ना। कारण काहीही झालं तरीही आता हे सगळं जे काही तुझं चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही, असं ऋषी स्पष्टपणे तिला सांगत असतो। अनिका मात्र म्हणत असते की ऋषी प्लीज असं नको ना करू, ऐक तरी माझं। आणि ती मात्र ऋषीला इकडे प्रपोज करत असते। ऋषीच्या लक्षातच नसतं की हे सगळं काय घडतंय आणि ऋषी मात्र म्हणत असतो की अगं तुला कळतंय का, तू डोक्यावर पडलेली आहेस का, कारण तुला माहितीये का मी किती घाईघाईने आलेलो आहे, असं म्हणत ऋषी मात्र तिच्यावरती ओरडत असतो। आता मात्र अनिका ऐकायलाच तयार नसते। अनिका म्हणत असते की ऋषी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, खरंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, ऋषी ऐकणार आहे माझं तू, असं म्हणत ऋषीला ती बोलत आहे। ऋषी मात्र भयानक चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाद झालं, एक तर पहिली गोष्ट मी तुला सांगू का, माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही, मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही आणि हे असले जे चाळे चाललेले आहेत ना, तुझे बालिशपणा चाललेला आहे ना, हा बंद कर, मला याच्याशी अजिबात देणं घेणं नाही, असं जेव्हा ऋषीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं
तेव्हा मात्र अनिकाच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषी म्हणतो की हे असले उद्योग करायचे नाहीयेत, कारण मी कामात बिझी होतो, सगळं सोडून मी तुझ्यासाठी इथे आलोय. आजोबांना एकतर मी बाहेर आणलेलं होतं, आजोबांची जबाबदारी माझ्यावर होती आणि तुझ्यामुळे मी आजोबांना तिथे कमळीच्या भरोश्यावर सोडलेलं आहे. ते दोघं जण कसे जातील हेही मला माहिती नाहीये आणि हे तुझं जे काय चाललेलं आहे ना हे बंद करायचं, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत ऋषी तिथून निघालेला असतो. ऋषीने स्पष्टपणे तोंडावर नकार दिलेला असतो की माझं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाहीये, असले जे तुझे बालिश चाललेले आहेत, बालिशपणा जो चाललेला आहे तो बंद करायचा असं म्हणत ऋषी तिथून निघून चाललेला असतो. इकडे अनिका मात्र खूप रडत असते, अक्षरशः हातापाया पडत असते, कारण अनिकाचा आता प्रेमभंग झालेला आहे. ऋषीने तिला तोंडावर नकार दिलेला आहे. अनिकाला कधी वाटलंच नव्हतं की आपल्या बाबतीत असं काहीतरी होईल, पण ऋषीने तरी ते तिचा बँड वाजवलेला असतो. इकडे कमळी आणि निंगी आजोबांना घेऊन घरी आलेले असतात. जेव्हा कमळी आणि निंगीने आजोबांना घरी आणलेलं असतं तेव्हा जिना उतरून रागिनी कामिनी येत असतात. रागिनी म्हणत असते, झालं का गाव हुंदाडून तुमचं? नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला होता? कामिनी तिथे येते आणि बोलायला सुरुवात करते, तुला हे घर काय तुझ्या बापाचं आहे का? कोणत्या अधिकाराने तू निर्णय घेतला होता आणि का घेऊन गेली होतीस तू दादाला बाहेर? असं जेव्हा ती बोलत असते तेव्हा कमळी आणि निंगी म्हणत असतात की अहो अनिकाची आजी कसं आहे माहितीये का, म्हणजे आजोबांना जरा बाहेर फिरवून आणावं असं वाटलं होतं म्हणून आम्ही बाहेर घेऊन गेलो होतो. पण इकडे लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजेच कामिनी, तुला कळतंय का, तुला कोणी अधिकार दिला होता, हे सगळं तू का केलेलं आहेस असं म्हणत आणि उलट उत्तर देतेस असं बोलत तिने अंगावर आलेली असते आणि कमळीच्या अंगावर हात उचलत असते. त्या क्षणी अन्नपूर्णा तिथे येते आणि या कामिनीचा हात पकडते आणि म्हणते, बास झालं, आतापर्यंत खूप वेळा मी शांत राहिलेली आहे, कारण तिने जो निर्णय घेतलेला होता तो योग्य होता. यांना बाहेर घेऊन जाणं, बाहेरची हवा त्यांना मिळणं हे गरजेचं होतं. इतके दिवस झालं तुला कधी वाटलेलं नाहीये तुझ्या दादाची काळजी घ्यायची असं म्हणत अन्नपूर्णाने आता चांगलंच सुनावायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर रागिनी म्हणत असते, पण आई, तेव्हा रागिनीला सुद्धा अन्नपूर्णा म्हणते की बास झालं तुझं, तोंड बंद करा तुमचं, कारण कमळी आणि निंगीने जो काही निर्णय घेतलेला असतो तो योग्यच घेतलेला आहे आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्या दोघी यांना बाहेर घेऊन गेलेल्या होत्या, त्यामुळं तुम्ही मध्ये बोलायची अजिबात गरज नाही. हे ऐकल्यानंतर वाट तर लागलेली असते ती म्हणजे रागिनी आणि कामिनीची. त्याचबरोबर राजन तिथं असतो, रागिनी मध्ये मध्ये बोलायला प्रयत्न करत असते. राजन म्हणत असतो की बस कर, तुझं तोंड बंद कर, कारण रागिनी मी तुला किती वेळा सांगितलंय, आईनं जे बोललेले आहे ते बरोबर आहे आणि आज कमळीने जो निर्णय घेतलेला होता तो बरोबर होता. बाबांना बाहेर घेऊन जाणं, बाबांना बाहेरून फिरवून आणणं, ह्या गोष्टी तिने ज्या केलेल्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत, यामध्ये मला काहीही चुकीचं वाटत नाही. हे ऐकल्यानंतर आता तर धक्का बसलेला असतो आणि या दोघीही पाहतच राहतात. त्याचबरोबर इकडे कामिनीचा तर हात मोडण्यापर्यंत अन्नपूर्णाने तयारी दाखवलेली असते आणि कमळीला जवळ घेत अन्नपूर्णा म्हणते की आज खरंच कमळी, तुझ्यामुळे यांच्या चेहऱ्यावरती मला आज समाधान दिसत आहे, हसू दिसत आहे, हे पण खूप खुश आहे. त्यांना तुम्ही बाहेरून फिरवून आणलेलं आहे, ती गोष्ट खरंच खूप लाख मोलाची आहे. इकडे अनिकाची मात्र वाट लागलेली असते. अनिकाला कळायचं बंद झालेलं असतं. ती विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, ऋष माझ्याशी असा का वागतोय, मी काय करू म्हणजे ऋषला खरं वाटेल मी त्याच्यावर प्रेम करतेय, तो माझ्या प्रेमाचा स्वीकारच करत नाहीये, नक्की काय करू मी असं म्हणत अनिका मात्र आता वेड्यासारखी वागत असते आणि त्याचबरोबर तिला कळतही नसतं की आपण काय करतोय. आणि त्याचबरोबर इकडे घरी तर रागिनी कामिनीची अन्नपूर्णाने चांगलीच वाट लावलेली असते आणि चांगलाच बँड वाजवलेला असतो. या दोघींनाही कळायचं बंद झालेलं असतं. त्याचबरोबर अन्नपूर्णाने आता इकडे या कामिनीवरती हात सुद्धा उचललेला असतो कमळीची बाजू घेत. कमळीच अन्नपूर्णाला शांत करते. मग लगेचच अन्नपूर्णा कमळीला जवळ घेते आणि तिला म्हणते की काळजी करू नकोस, हे घर तुझं आहे, तू नात आहेस माझी, त्यामुळं कोणाचं काहीही ऐकायची गरज नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.